श्रीराम समर्थ. नमस्कार सज्जन हो. मी प्रज्ञा दर्भे आणि मी वैदेही दर्भे. अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण बीज मंत्र बघितला. या भागामध्ये आपण शक्ती आणि किलक हे सद्गुरु कृपेने जाणून घेऊया. आई, मागे मी तुला एक शंका विचारली होती की श्रीकृष्ण आधी असं म्हणतात, युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे, हा तुझा धर्म आहे, असं ते अर्जुनाला म्हणतात. पण नंतर ते असंही म्हणतात की सर्व धर्मां परित्यज्य, म्हणजे सगळा तुझा धर्म सोडून तुम्हाला शरण ये. तर हे कसं काय? याच्यावर आधी महाराज काय म्हणतात ते मी तुला सांगते. गीता ही साऱ्या जगाला मान्य आहे. तिचं आचरण जो करील तो सर्व जगावर प्रेम करेल. त्याला खरोखरच सर्व धर्म एका भगवंताचे आहेत असं मनापासून वाटेल. अशी अवस्था येईपर्यंत मात्र ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो आहोत त्याप्रमाणे आचरण ठेवावं. त्यानेच आपली चित्तशुद्धी होईल आणि भगवंताचं प्रेम उत्पन्न होईल. या संदर्भातली एक मातकथा मी तुला सांगते, जी महाराजांच्या चरित्रामध्ये आलेली आहे. मातकथा म्हणजे? मातकथा म्हणजे दृष्टांत देण्याकरता सांगितलेली कथा. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानेश्वरीमध्ये पण अशा अनेक मातकथा आहेत. तर अशीच ही एक मातकथा आहे श्री महाराजांच्या चरित्रामध्ये. एक बाई एका साधूकडे एक दिवस जाते. बाई सुशिक्षित असते, हुशार असते, बोलकी असते. बोलण्या बोलण्यात साधू तिला विचारतो, बाई, तुम्ही इतक्या परीक्षा पास झालात, त्या पास करण्याकरता तुम्हाला अनेक पुस्तकं वाचावी लागली असतील नाही का? ती म्हणाली, होय तर. बरीच पुस्तकं वाचावी लागली आणि तीही निरनिराळ्या भाषांमधून. इंग्रजी, संस्कृत, मराठी अशा अनेक भाषांमधून मी पुस्तकं वाचली. त्यावर साधूनं विचारलं की तुम्ही भगवद्गीता वाचली आहे का? बाई म्हणाली, होय तर. माझ्या एमएच्या परीक्षेला भगवद्गीताच होती. साधू म्हणाला, मग श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. आपल्या धर्मामध्ये भगवद्गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाही. त्यात सांगितल्याप्रमाणे जो आचरण करेल त्याला भगवंत लवकर भेटेल. त्यावर बाई फणकऱ्यानं म्हणाली की अहो, तुम्ही त्या श्रीकृष्णाला आणि त्याच्या भगवद्गीतेला इतकं काय महत्व देता? मला तर सर्व धर्म सारखेच वाटतात. नंतर थोड्या इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. त्यानंतर त्या बाईंनी साधूंना विचारलं की माझी मुलगी लग्नाची आहे, तिचं कुठे जमत नाहीये, तिचं कसं होईल, मला खूप काळजी वाटते. त्यावर साधू बोलला, बाई, ज्या बाईला सर्व धर्म सारखे वाटतात तिच्या मुलीचं इतर मुलींसारखंच होईल, त्यात काळजीचं काय कारण? हे ऐकून बाई जरा वरमली आणि गप्प बसली. तात्पर्य काय? तर आपण भगवद्गीतेसारखा ग्रंथ हा अभ्यासाचा विषय म्हणून वाचतो, पाठांतर स्पर्धेसाठी म्हणून पाठ करतो, पण त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करत नाही. एक सुंदर सुभाषित आहे, तुला आठवतही असेल कदाचित. पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतम धनम, कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम. पुस्तकात असलेली विद्या आणि दुसऱ्यांच्या हातात गेलेलं धन हे कधीही वेळेला उपयोगात येत नाही. आता तुझा प्रश्न असा होता की सर्व धर्मां परित्यज्य असं का म्हटलंय? तर मला सांग, धर्माची व्याख्या काय? धार्यते अनेन इति धर्म. म्हणजे जो विचार आपण आपल्या आतमध्ये घट्ट धरून ठेवतो, आत्मसात करतो, त्याचं आचरण करणं म्हणजे धर्म. ही धर्माची व्याख्या अगदी बरोबर आहे. पण आज आपण ज्याला धर्म म्हणतो, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, तू कुठलाही धर्म घे, प्रत्येक धर्माची एक धारणा असते. त्या धारणेतून विचारधारा ठरते आणि ह्या विचारधारेतून चांगली किंवा वाईट प्रवृत्ती निर्माण होते. ही चांगली किंवा वाईट प्रवृत्तीच आपल्याला उन्नतीकडे किंवा अधोगतीकडे घेऊन जाते. श्रीकृष्णाने 3ऱ्या अध्यायात म्हटलंय, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः.
हे मला जरा अधिक स्पष्ट करून सांगशील का? हा, म्हणजे स्वतःच्या धर्मामध्ये मरण आलेलं पत्करलं, पण दुसऱ्याचा धर्म स्वीकारू नये, ते फार भयानक असतं. म्हणजे महाराज जसं म्हणतात ना, की आपण ज्या धर्मात जन्माला आलो आहोत तो धर्म आधी नीट समजून घ्यावा, त्यानुसार आचरण करावं, बरोबर. त्यानुसार कर्म करण्याचा प्रयत्न करावा. तर आता मला सांग की अर्जुनाचा धर्म कोणता? तो क्षत्रिय होता, त्याच्यामुळे युद्ध करणं हा त्याचा धर्म होता. ते त्याचं कर्तव्य होतं. पण ऐन रणांगणात जेव्हा युद्ध समोर येऊन उभं ठाकलं, तेव्हा भावनेच्या भरात तो काय म्हणाला? तेव्हा तो असं म्हणाला की माझ्या गुरुजनांना, माझ्या या आप्तस्वकीयांना मारण्यापेक्षा, त्यांच्याशी युद्ध करण्यापेक्षा मी सरळ वनात जाईन, संन्यास घेईन आणि भिक्षा मागून राहीन. हा, आता समजा त्याने असं केलं असतं, म्हणजे स्वतःचा धर्म सोडला असता आणि संन्यासाचा धर्म स्वीकारला असता, तर काय झालं असतं? तर काही नाही, कौरवांनी त्याला डरपोक म्हणून त्याची निंदा केली असती आणि त्याला ठारही मारलं असतं. हा, म्हणजेच काय, जर त्याने त्याचा धर्म बदलला असता, कर्म टाळलं असतं, तर त्याला प्राणाला मुकावं लागलं असतं. हे रोजच्या जीवनात कसं लागू होतं बघ. नियतीने आपल्या वाटेला आलेलं कर्म आपण न करता आपण काय करतो, तर आपण दुसऱ्यांशी बरोबरी करतो. इथेच आपलं चुकतं. समर्थ म्हणतात ना, मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. समर्थाने इतकं सुंदर मनाला समजवलंय. हे जर आपणही आपल्या मनाला समजवलं तर आपल्याला कळेल की आपल्या वाटायला आलेलं हे सुखदुःख जे आहे ते आपल्या नियतीमुळे आलेलं आहे. एक आणखीन सुंदर सुभाषित आहे, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता, परो ददाति इति कुबुद्धिरेषा, अहम करोमि इति वृथाभिमानः, स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकः. अहम करोमि, हा अहं करोमि इति वृथाभिमान म्हटलंय ना, तर मी करतो हा जर वृथा अभिमान असतो ना, हाच आपल्याला सुख किंवा दुःख भोगायला भाग पडतो. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता, कोणी आपल्याला सुखही देत नाही, कोणी आपल्याला दुःखही देत नाही. हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात. आपण आपल्या कर्माच्या धाग्यांनी बांधलेलो असतो, जे आपलं पूर्वसंचित असतं. आपण आधी काय केलंय त्यावर आपलं पुढचं आयुष्य ठरतं. म्हणून प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं आणि त्याच्या वाट्याला आलेलं कर्म वेगळं असतं आणि त्यामुळे सुखदुःखही वेगळं असतं. तर आपण कोणाशी कधी बरोबरी करू नये, कंपॅरिझन करू नये. आपण मी करता असं म्हणतो, पण प्रत्येक गोष्ट जर आपल्या हाती असती तर सगळंच आपल्या मनासारखं झालं असतं, नाही का? थोडक्यात काय, तर आपण नियतीच्या हातातलं एक कळसूत्री बाहुलं असतो, ज्याची दोरी परमात्म्याच्या हाती असते. आपण नियतीच्या हातातलं एक कळसूत्री बाहुलं आहोत, ज्याची दोरी परमात्म्याच्या हाती आहे असं आपण म्हणतो. पण आपलं मन मानायला तयार नसतं. तर यावर उपाय काय? यावर उत्तम उपाय म्हणजे मंत्रशास्त्र. गीतेमधलं हे जे मंत्रशास्त्र आहे, त्या मंत्रशास्त्रातून आपल्याला एक शक्ती मिळाली. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज, ही शक्ती आहे. भगवंत इथे काय म्हणतायत, तर तू तुझा स्व, तुझं कर्तव्य, तुझा मीपणा हे सगळं सोडून तू मला शरण ये. म्हणजे बाबा बोरकर म्हणतात ना, जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्यांना कळले हो. हा मीपणा, हा अहंकार जेव्हा जातो तेव्हाच आपल्याला शरण होता येतं. हा मीपणा, अहंकार घालवण्यासाठी एखादी किल्ली मिळाली तर किती बरं होईल. ही किल्ली दिली आहे ना आपल्याला. ती किल्ली कोणती? अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अच्छा, म्हणजे किल्ली म्हणजेच किलक. हा, किल्ली म्हणजेच किलक. ओके. हा, मग आई, तू बीज आणि शक्तीसाठी जशी एक मातकथा सांगितली, तशी याच्यासाठी पण एखादी कथा आहे का? हो, सांगते ना. मगाशी सांगितली तशी मातकथाच सांगते.
एक न्यायाधीश होता. तो न्यायदानाचं काम उत्तम रीतीने करत असे. त्याच्याकडे रोज अनेक खटले यायचे. त्यातल्या आरोपींना तो विचारपूर्वक योग्य शिक्षा द्यायचा. त्याचं खाजगी आचरण सुद्धा खूप चांगलं होतं. त्यामुळे त्याच्या न्यायदानाबद्दल कोणालाही तक्रार नसायची. एकदा हा न्यायाधीश एका साधूच्या दर्शनाला गेला. नमस्कार वगैरे झाल्यानंतर साधूने त्यांना विचारलं, का हो रावसाहेब, तुम्ही रोज खूप जणांना शिक्षा देत असाल नाही का? तुम्हाला जास्तीत जास्त किती शिक्षा देण्याचा अधिकार आहे? त्यावर न्यायाधीश बोलला की मला फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार आहे. मग साधूने त्याला विचारलं, जर तुम्ही एखाद्याला फाशीची शिक्षा दिली तर तुम्हाला त्या दिवशी खूप अस्वस्थ वाटत असेल नाही का? की त्या माणसाची बायका मुलं मला काय म्हणतील, तो गेल्यानंतर ती काय करतील, या सगळ्या विचारांनी तुमचं मन अस्वस्थ होत असेल. त्यावर तो अधिकारी बोलला, नाही, असं होत नाही, कारण त्यांना मी शिक्षा देत नसून कायदा शिक्षा देत असतो. मी निमित्त मात्र असतो. यावर साधू हसून बोलला की आपल्या प्रपंचात सुद्धा आपण असंच निमित्त मात्र असतो. आई, आपण निमित्त मात्र असतो हे बोलायला ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात तसं आचरण करायला मात्र खूप कठीण असतं. बरोबर आहे तुझं म्हणणं. आपण निमित्त मात्र असतो हे बोलायला खूप सोपं वाटतं, पण आचरणात आणायला तेवढंच कठीण आहे. या मंत्रात दिलेली शक्ती मिळवायला आणि त्या किल्लीपर्यंत पोहोचायला सद्गुरु कृपाच लागते. कबीरांचा एक सुंदर दोहा आहे, गुरु गोविंद दो खडे काको लागो पाव, गुरु गोविंद दो खडे काको लागो पाव, बलिहारे गुरु आपने जिन गोविंद दियो बताए, बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दियो बताए. सद्गुरूच आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायला मदत करतात आणि म्हणून सद्गुरूंना शरण जावं. पण एखाद्याने गुरुच केले नसतील तर नामस्मरण करावं. हा सगळ्यात चांगला उपाय आहे. सगळ्या संतांनी नामस्मरणाचं महत्व एकमुखाने सांगितलंय. समर्थ म्हणतात ना, नामस्मरे निरंतर ते जाडावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजे तर नामावतार म्हणूनच प्रसिद्ध आहेत. बाबा बेलसरे नेहमी म्हणतात की महाराजांचं चरित्र म्हणजे एन्सायक्लोपीडिया आहे आणि आज आपण जे बोलतो आहोत त्याची प्रेरणाही या चरित्रातूनच आपल्याला मिळाली आहे. आपण ज्या मातकथा घेतल्या त्याही महाराजांच्या चरित्रांमधूनच आलेल्या आहेत. खरं तर महाराजांच्या चरित्रातल्या या सत्य घडलेल्या घटना आहेत, तरीही त्या मातकथा म्हणून लिहिले. संतांमध्ये मीपणा कसा नसतो हे याचं उत्तम उदाहरण आहे. महाराजांनी नामस्मरणाचं महत्व अखेरपर्यंत सांगितलं. 365 दिवसांची जी प्रवचनं आहेत त्यामध्ये महाराजांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलंय आणि स्टेप बाय स्टेप नामस्मरण कसं करावं याचा सुंदर विवेचन प्रत्येक प्रवचनामध्ये आहे. सज्जन हो, आपल्या चॅनलवरती ही प्रवचनं नित्यनेमाने अपलोड होतात, तर आपण त्याचा जरूर लाभ घ्यावा. श्री महाराजांची प्रवचनं ऐकली की भगवद्गीता समजायला सोपी जाईल आणि त्यामुळे काय होईल की आपली जी इष्ट देवता आहे, आपले जे कोणी गुरु आहे, त्यांना शरण जायला सोपं होईल. शरण गेल्यावर कर्तेपण संपतं. कर्तेपण संपलं की अभिमान जाईल, अभिमान गेला की समाधान येईल आणि समाधान आलं की आयुष्याची गणितं आपोआप सुटत जातील आणि मग यशाची गुरुकिल्लीच आपल्या हाती येईल. हेच आहे बीज शक्ती किलक यातलं रहस्य. तर गीता का वाचावी याचं उत्तर मला आपसुकच मिळालं आणि तसं ते आपल्या श्रोत्यांनाही मिळालंच असेल. हो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.